नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एक मोठी न्यायालयीन घटना अमेरिकेत काल घडली शुक्रवारी. अमेरिकेचं जे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आहे हे मंत्रालय आहे. डोनाल्ड ट्रम्प याच्या अखत्यारीत आहे हे. या मंत्रालयाने जेव्हा जो बायडन प्रेसिडेंट होते तेव्हा अदानी जे आहेत भारतातले उद्योगपती यांच्या कंपनीने भ्रष्टाचार केला होता. अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांना फसवलं होतं, खोटं सांगितलं होतं म्हणून यांच्यावर केस दाखल केली होती फेडरल कोर्टमध्ये, म्हणजे जिल्हा न्यायालयासारखं असतं ते. आता त्याच्यामध्ये कोर्ट जी दाखल केली होती तेव्हा त्याच्यानंतर प्रेसिडेंट बदलला. मग प्रेसिडेंटच्या आणि अदानीच्या वाटाघाटी झाल्या आणि अदानी हा खूप प्रभावी माणूस आहे. तो म्हणजे भारतात तर सगळं मॅनिप्युलेट करतोच, पण त्याने अमेरिकेमध्ये सुद्धा पैशाच्या देवाणघेवाण करून पॉलिटिकल पॉवर वापरून गोष्टी स्वतःच्या फेवरमध्ये घडवून आणल्या. परंतु तिथल्या आता डिस्ट्रिक्ट कोर्टाने काल ह्या सगळ्या ज्या घटना डिपार्टमेंट ऑफ जस्टिसमार्फत घडल्या त्याच्यावरची केस थांबवली गेली. खटला मागे घेण्याचा निर्णय झाला, पण आता तो कोर्टात त्याचा न्यायाधीशाने पण ते ऐकलं पाहिजे, शिक्कामोर्तब केलं पाहिजे. त्याच्याशिवाय ती केस मिटत नाही, ते प्रकरण संपत नाही. तर ते ह्या न्यायाधीशाने, जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाने ह्याच्यावर त्यांना ऑर्डर केलेलं आहे की तुम्ही सफिशियंट कारणं दिलेले नाहीत खटला का मागे घ्यायचा. तर 13 जुलैपर्यंत मला स्पष्टीकरण द्या की कुठल्या कारणांनी तुम्ही हा खटला मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे. त्याच्याशिवाय मी हा खटला मागे घेऊ देणार नाही, तशा आदेश देणार नाही. तरी खूप मोठी घटना आहे. आता ही नेमकी केस काय आहे तर मी हे तुमच्यासाठी थोडक्यात वाचतो की अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हणजे डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने गौतम अदानी आणि त्याचे सहकारी यांच्यावर फौजदारी फसवणुकीचे आरोप मागे घेतले असून हा खटला कायमचा बंद केला आहे. ही लेटेस्ट कालच्या आधीची बातमी होती. तर हा खटला जो आहे नोव्हेंबर 2024मध्ये न्यूयॉर्क फेडरल कोर्टात सुरू झाला होता आणि तो कायमचा बंद करायचा डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने निर्णय घेतला. आणि त्याची समरी अशी होती की नोव्हेंबर 24मध्ये लाचखोरीचा आरोप झाला होता. अमेरिकेच्या न्याय विभागाने आरोप केला होता की अदानी समूहाने भारतातील मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना $250 दशलक्ष पेक्षा जास्त म्हणजे 2100 कोटी रुपये लाच देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणूकदारांची फसवणूक झाली याच्यात. हा प्रकल्प उभा करण्यासाठी अदानी समूहाने अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून $3 अब्ज पेक्षा जास्त निधी गोळा केला. निधी गोळा करताना आपण लाचखोरी विरोधी नियमांचे पालन करत असल्याचे खोटे सांगून अदानीने अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन म्हणजे SEC यांनी केला. आणि आता मग झालं काय की डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अदानीने काहीतरी डिलिंग केलं. डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा अहमदाबादला अदानीला भेटायला आला आणि अदानीसाठी खूप मोठे पॉलिटिकल हे झाले, ॲक्टिव्हिटीज झाल्या. आणि मग अदानीने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत $10 अब्ज गुंतवणूक करायचं आणि 15,000 नोकऱ्या निर्माण करायचं आश्वासन दिलं. आणि मग याच्या बदल्यात डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने ते केस मागे घ्यायचं निर्णय घेतला. परंतु हे जे जज आहेत त्याची आता मी थोडक्यात तुम्हाला बातमी वाचून दाखवतो. जजने काल 26 तारखेला US जज ऑर्डर्ड जस्टिस डिपार्टमेंट ऑन फ्रायडे टू जस्टिफाय इट्स डिसिजन टू ड्रॉप क्रिमिनल चार्जेस अगेन्स्ट इंडियन बिलियनियर अदानी, डिक्लाइनिंग टू रूल इमिजिएटली ऑन, म्हणजे केस मागे घ्यायसाठी नकार दिला की मी डिसमिस करत नाही, मला स्पष्टीकरण द्या. म्हणजे थोडक्यात की अडाणी आता लटकलेला आहे सध्या तरी. आणि जनरली कसं असतं की जो तक्रारकर्ता असतो त्याने जर केस मागे घ्यायचा निर्णय घेतला तर कोर्टाला फार ते ताणता येत नाही. परंतु ही क्रिमिनल केस असल्यामुळे ही जर त्या जजने लटकवून ठेवली आणि जर पुढे तिथे सत्ताबदल झाला, म्हणजे आता नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका आहेत, त्याच्यात जर ट्रम्पला हार झाली तर हे परत राजकीय समीकरण उघडू शकतं. डिपार्टमेंट ऑफ जस्टिस त्याच्यावर आपला निर्णय जो आहे तो थोडासा वीक करू शकतं आणि काहीही होऊ शकतं.
आणि पुढे ट्रम्प हारला, हे जर लटकून ठेवलं प्रकरण आणि ट्रम्प हारला, नवीन आलेल्या प्रेसिडेंटने परत प्रकरण काढलं तर अदानी परत लटकू शकतो. हे सगळं शक्य आहे. आणि हे सगळं कशामुळे झालं आहे तर हा जो डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जो जज आहे एकटा, त्याने हे सगळं फिरवलं आहे. म्हणजे प्रेसिडेंट तिथला विकला गेला आहे असं म्हणा तुम्ही अमेरिकेचा, परंतु कोर्ट नाही विकला गेला आहे, जज नाही विकला जात आहे. जज अडून बसलेला आहे तत्वावर, नियमांवर, संविधानावर, न्यायावर, म्हणून हे सगळं होतं आहे. आणि असं म्हटलं जातं आहे की एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया रिटायर झालेला, याने अदानीला या केसमध्ये मदत केली आहे हे सगळं प्रकरण करायसाठी. म्हणजे अदानीने भारतात केलेला जो भ्रष्टाचार आहे तो त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिथे त्याने अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट करायची, याच्या बदल्यामध्ये त्याच्यावर झालेली केस मागे घ्यायची. हे जे सगळं गोलमाल प्रकरण झालं याला एका डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या जजने स्टे आणलेला आहे की नाही, मी हे करत नाही, मला हे पटत नाही आहे, सध्या तरी एक्सप्लेनेशन द्या. हा मर्द जज आहे, ही न्यायालयीन मर्दानगी आहे. ही न्यायालयीन मर्दानगी आपल्या देशामध्ये देखील दिसली पाहिजे की गव्हर्नमेंट कितीही स्ट्रॉंग असलं, प्रेसिडेंट कितीही स्ट्रॉंग असला तरी त्याच्या विरोधात जाऊन एक डिस्ट्रिक्ट कोर्टचा जज निर्णय घेतो. हे आपल्याकडे होणार आहे का आणि कधी होईल जर होणार असेल तर? पूर्वी झालेलं आहे. पूर्वी तर प्रधानमंत्र्याची गाडी एक IPS ऑफिसर जमा करून टो करून घेऊन जायचा दिल्लीमध्ये आणि ते प्रधानमंत्री त्या ऑफिसरला चहाला बोलवायचे. हे पूर्वी झालेलं आहे. छोटे छोटे जज देखील निर्णय देऊन टाकायचे, छोटे छोटे अधिकारी खुन्नस देऊन टाकायचे मुख्यमंत्र्याला, मोठ्या मोठ्या मंत्र्यांना. आता इथून पुढे हे या अमेरिकन न्यायव्यवस्थेतून भारताला काही धडा मिळेल का? भारतीय शासन, प्रशासन, न्यायव्यवस्थेला काही धडा मिळेल का? हे आपण बघायला पाहिजे. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.